धरपकड सुरू आहे। अशात आता या घटनेसाठी सुद्धा मीरा भाईंदरमध्ये माथाडी संघटनेचे पदाधिकारी किंवा तुम्ही पोहोचणार आहात। आता हे सर्व झालेलं आहे। साहेबांचा सन्मान या राजसाहेबांचा आशीर्वाद घेतला। आता आम्ही सर्वजण इकडनं जे 200-300 लोक आहेत ते सर्व तिकडे जमा होत आहेत। बाकीचे अर्धे लोक रस्त्यात आम्हाला भेटणार आहेत। मला वाटते एक अर्ध्या एक तासामध्ये अजून 4-5 हजार लोक मुंबईतनं मीरा रोडमध्ये पोहोचतील। त्याबद्दल काही सांगितलं की आंदोलन सुरू आहे, अनेक पदाधिकारी सर्वांना माहिती आहे, मराठी माणसांना माहिती आहे। आम्ही तर पक्षाचे पदाधिकारी पोहोचत आहेत, पण ज्या सामान्य लोकांना कळतं आहे मुंबईमध्ये की मराठी जी गळचेपी होते मराठी माणसाला कुठेतरी पोलिसांकडनं त्रास चालू आहे किंवा जोर जबरदस्ती चालू आहे, त्यावेळी मराठी माणूस पण आता मीरा रोडला मीरा भाईंदरला जायला तयार झाला। साहेबांनी काही आदेश काही मत व्यक्त केलं का त्या मराठीसाठी जिथे जिथे मराठीवर अन्याय होईल तिथे तिथे महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांच्या आदेशाची वाट बघत नाही, स्वतःहून पोहोचतो आणि साहेबांनी आदेश दिला तर त्यापेक्षा जास्त लोक पोहोचतात। अनेकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। खरं एक व्हिडिओही समोर आलाय त्याच्यात संतोष धुरी यांना बालिका हॉलमध्ये ठेवण्यात आले। पोलिसांना, मनसे सैनिकांना आणि मराठी प्रेमी जनतेला ठेवण्यासाठी जागा मिळत नाहीये। कशा पद्धतीने बघताय हे आंदोलन चिरडण्याचा त्यांचा सर्व जो सरकारचा प्रयत्न आहे तो आम्ही हाणून पाडणार आहे, कारण का मुंबईतनं आता एवढे लोक तिकडे जायला लागले आहेत। मला नाही वाटत की आज दिवसभर पोलीस प्रशासन पण कुठे उभे राहून लोकांना थांबवते। थँक्यू। या आंदोलनामध्ये सहभागी होत असताना साधारणपणे तुमचा प्लॅन ऑफ ॲक्शन नेमकं कसं असणार आहे? कारण तुम्हाला सुद्धा अनेकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। तुमच्यासोबत इतर पक्षांचे लोकही यात सहभागी असतील का? हा मोर्चा मराठी माणसासाठी निघणारा मोर्चा आहे। मराठी माणसाची गळचेपी होते आहे म्हणून हा मोर्चा चालला आहे, कारण का ज्या विशिष्ट भाषेतील लोकांनी मोर्चा काढला होता ते त्यांच्या भाषेची ताकद दाखवण्यासाठी काढला होता आणि ते मराठी माणसाला दाबण्यासाठी काढला होता, दबाव तंत्रासाठी काढला होता। म्हणून त्यांना महाराष्ट्रामध्ये येऊन जर मराठी माणसाला ताकद दाखवत असाल तर मराठी माणूस कसा आहे सांगायची गरज नाही। आपण शिवछत्रपतींचे वंशज आहेत छत्रपतींचे, त्यामुळे त्यांना एकदा हा दणका दाखवलाच पाहिजे की मराठी माणूस जागा झाला तर काय होते। सरकारमधील मंत्री प्रताप सरनाईक हे ज्या मोर्चात सहभागी होऊ लागलेले आहेत, एक प्रकारची गळचेपी मराठी माणसाची आहे म्हणून ते स्वतःच्या मोर्चात सहभागी होऊ लागलेले आहेत, कसं बघताय तुम्ही याकडे? मी त्यांचं अभिनंदन करतो। एक मराठी म्हणून एक मराठी माणूस पुढे आला, त्यांनी बघितलं नाही की शासन कोणाचं आहे, मी कुठल्या पक्षात आहे, असे सगळ्याच पक्षातील लोक एकत्र येऊन मराठीसाठी झगडले तर माझ्या माय मराठीला कोणीही नक लावू शकणार। परंतु सरकारनेच आदेश दिले आहेत की अशा पद्धतीनं मोर्चा काढायचा नाही आणि दुसरीकडे मात्र शिंदेंचेच मंत्री महोदय हे तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी होतात। आता काय झालं, ही रिक्षा आहे, ही कुठेही चालली आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये कोण बसायला तयार नाही आहे। सगळ्यांना माहिती आहे की मराठीसाठी कोण भांडतोय आणि कुठून आदेश येत आहेत की मराठीला त्रास होईल त्यावेळी मराठी माणसाच्या मागे उभे राहा। त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की सन्माननीय राजसाहेबांच्या मागे उभे राहिलो तरच महाराष्ट्रामध्ये मराठी टिकेल, नाहीतर हे जे आताचं शासन आहे हे मराठी विकून खाईल। पोलीस महासंचालकांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते की या मोर्चाला परवानगी दिली नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली। काय वाटतं तुम्हाला या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे? तिकडचे जे तहसीलदार असतील, जिल्हा अधिकारी असतील, ह्या लोकांवर कोणाचा दबाव आहे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांना माझी एकच विनंती आहे की साहेब मराठी माणसाचा अंत बघू नका, एकदा मराठी माणूस पेटला तर काय होतं तुम्हाला महानगरपालिकेमध्ये कळेल। तर मनसे कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे आणि आता सध्या ही मीरा रोडमधली दृश्य पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे। मराठी अस्मितेसाठी मनसेकडून आणि मराठी एकीकरण समितीकडून हा मोर्चा काढण्यात आलाय, मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आणि त्यानंतर पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड सुरू केली आणि एकंदरीतच त्यामुळे वातावरण तापलं। मनसेचे अविनाश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी सकाळपासूनच ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि अनेक कार्यकर्त्यांना देखील नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं। यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आम्ही मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचं म्हटलं होतं आणि या ठिकाणी ठाकरे गट आणि मनसे यांच्या आंदोलनासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना आणि मराठी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं। दरम्यान मीरा भाईंदरमध्ये काही दिवसांपूर्वी काढलेल्या अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी कशी दिली असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला आणि मी पोलिसांना विचारलं, त्याच्यावर सीपीने मला सांगितलं की जो रूट दिला त्या रूटवर जुना मोर्चा निघाला, त्यांनी कुठल्याही रूटचा ओम शांती चौक होता त्या चौकापासून निघालेला आहे आणि जर मोर्चाचं रूप पाहिलं तर बरेच इथं लोक जी आहेत ती सामील झालेली आहेत। कोणी हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे झेंडे घेतलेले आहेत तर कोणी
या सगळ्या याच्यामध्ये गांधी टोपी घालून चाललेले आहेत. वेगवेगळ्या मार्गाने मोर्चेकरी जे आहेत किंवा वेगवेगळ््या इथून जे मोर्चेकरी जे आहेत ते इथे येऊन सामील झालेले आहेत. मनसेचे अनेक पदाधिकारी जे आहेत या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत. एक पदाधिकारी इथं पाहिलं तर नारा देत आहेत, मी मराठीची टोपी घातलेली आहे आणि मी मराठी इथं जे मराठी जिंदाबाद, महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी चालेल अशा पद्धतीच्या घोषणाबाजी ज्या आहेत त्या देऊन चाललेल्या आहेत. आणि इथं सगळं आपण जर पाहिलं तर या मोर्चामध्ये शेवटी परवानगी नाकारली होती आणि परवानगी नाकारल्यानंतर आता इथं मोर्चा जो आहे तो शेवटी निघालेला आहे. मोर्चाचं नेतृत्व जे आहे हा पूर्णपणे नेतृत्वहीन मोर्चा आहे. सुरुवातीला मराठी एकीकरण समिती आणि त्यानंतर मनसे अशा विविध लोकांनी या मोर्चाला सपोर्ट केला होता आणि सपोर्ट केल्यानंतर आता हा मोर्चा जो आहे 1,500 लोक आम्ही मीरा भाईंदरच्या दिशेने निघालो आहे. नेमकं राजसाहेबांनी काय आदेश दिलेले आहेत? खरं तर आपण बघतोय माझ्या मागे जर आपण बघाल तर मोठ्या संख्येनं हे सर्व मनसे सैनिक आज राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी आलेले होते. राज ठाकरेंनी स्वतः शिवतीर्थ बाहेर येऊन तुमची भेट घेतली. मीरा रोडमध्ये जो प्रकार घडत आहे तो आता सगळ्यांच्या समोर आहे. प्रताप सरनाईक सुद्धा तिथे पोहोचतायत. प्रताप सरनाईक यांचं मी स्वागत करतो. एक मराठी माणूस म्हणून त्यांनी या मोर्चात सामील झालं. असंच जर प्रशासनामधले शासनामधले जेवढे सगळे असतील ते लोक मराठी माणूस या मोर्चाला आले तर आम्ही सर्वांचे स्वागत करू. खरं तर पोलिसांनी अनेक मनसे सैनिकांना काल रात्रीपासूनच नोटिसा बजावल्या आहेत आणि अटक सुद्धा केलेली आहे. अगदी बॅन्क्वेट हॉलमध्ये त्यांना ठेवण्याची वेळ आलेली आहे. अशी परिस्थिती असताना सुद्धा तुम्ही साधारणपणे किती लोक आता मीरा भाईंदरच्या दिशेने निघालेले आहात? पोलिसांचं हे आंदोलन चिरडण्याचा भाग आहे. ज्यावेळी त्या लोकांनी काढलं त्यावेळी पोलिसांनी काहीच नाही केलं, त्यांना मदत केली आणि आमच्या लोकांवर गुन्हे दाखल केले. आज आम्ही जर आमच्या भाषेसाठी आंदोलन काढत असेल आणि पोलीस बांधव पण मराठीचे ना, ते थोडी दुसऱ्या राज्यातनं आले आहेत. माझं पोलीस बांधवांना पण सांगणं आहे की हे मराठीचं आंदोलन आहे. तुम्ही किती लोकांना पकडलं तरी मराठी माणूस थांबणार नाही. मुंबईतला सगळा मराठी माणूस मीरा भाईंदरच्या दिशेने येत आहे. नक्कीच आपण बघतोय की माझ्या मागे आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने हे मनसे सैनिक एकत्र आलेले आहेत. साधारणपणे 2 ते 3 हजार मनसे सैनिक आता मीरा रोडच्या दिशेनं मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे यांच्याशी त्यांनी संवाद साधलेला आहे आणि त्यानंतर हे सर्व मनसे सैनिक आता मीरा रोडच्या दिशेनं रवाना होत आहेत. तर हे सर्व मनसैनिक आता मीरा रोडच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेत आता हे मनसैनिक मीरा रोडसाठी रवाना होत आहेत. दरम्यान मोर्चाला परवानगी नाकारण्यावरून मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. पोलीस महासंचालकांकडे देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचं कळतंय. सरकारला बदनाम करण्याचा कुणाचा हेतू होता का? चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना दिलेला आहे. पोलीस महासंचालकांना देवेंद्र फडणवीसांनी जाब विचारलेला आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. मोर्चाला परवानगी नाकारण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस महासंचालकांकडे फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली असल्याचं कळतंय. सरकारला बदनाम करण्याचा कुणाचा हेतू होता का? चौकशी करून अहवाल सादर करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि पोलीस महासंचालकांना जाब विचारण्यात आलेला आहे. न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून अतिशय मोठी माहिती मिळते. सरकारला बदनाम करण्याचा कुणाचा हेतू होता का? चौकशी करून अहवाल सादर करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेला आहे. मोर्चाला परवानगी नाकारण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. पोलीस महासंचालकांकडे फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुन्हा एकदा ही थेट दृश्य मीरा रोड मध्ये आपण पाहतोय. कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झालेले आहेत. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असली तरी मोर्चा हा सुरूच राहणार असा इशारा मनसैनिकांनी दिलेला आहे. थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विजय, आता काय नेमकं पोलिसांचं म्हणणं आहे? या ठिकाणी पोलिसांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांना परवानगी देणार होतो, मात्र ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या घटनास्थळावरून तुम्ही हे आंदोलन करू नका असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांनी सांगितलेलं की घोडबंदरला जाऊन तुम्ही आंदोलन करा. मीरा रोडला जर घटना घडत असेल तर ते घोडबंदरला का जातील असा सवाल सुद्धा या मोर्चेकऱ्यांनी विचारलेला आहे. जर मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर मराठी चालणार नसेल, महाराष्ट्रात आम्ही आमच्या हक्कासाठी जर लढणार नसेल तर आम्ही काय गुजरातमध्ये जाऊन लढावं असं त्यांचं मराठी लोकांचं म्हणणं आहे. माझ्यासोबत काही मराठी लोक सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय वाटतं तुम्हाला? हे आंदोलन होणं हे गरजेचं आहे, ही काळाची गरज आहे. आता जर आपण जागून नाही उठलो तर आपल्या मागच्या पिढीला इथे महाराष्ट्रात राहणं फार कठीण होऊन जाणार आहे. जर ही लोक बाहेरची येऊन आपल्यावर मुजोरी करतात आहे
मग आपण एवढे आपले राज्यकर्ते कुठे गेले, आपले नेते कुठे गेले? नेत्यांना दिसत नाही हे काय, सगळं काय चाललंय ते? आम्ही इथे मीरा रोडला राहतो, आम्हाला किती त्रास आहे, पण आम्ही मुख घेऊन गप्पा बसल्यासारखं होत आहे. हे काय चाललंय? मग आम्ही कोणत्या ह्याने तुम्हाला निवडून द्यायचं? आज राज ठाकरे, उद्धव ठाकरे आले आहेत. तुमचे मतदार मराठी मतासाठी म्हणतात आजच्या मोर्चाचा हेतू चुकीचा होता, हिंसक हेतू होता म्हणून त्यांनी काय पण बोलू दे. लक्षात घ्या, आमच्याशी गाठ आहे, फक्त त्यांनी एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्ही आमच्यावर 10 गुन्हे, तुमचं सरकार असेल आमच्यावर 10 गुन्हे दाखल करा, 50 गुन्हे दाखल करा, पण तुम्हाला हे उत्तर आहे ना असंच असं उत्तर आणि याच्यापेक्षा कडक उत्तर मिळेल. जेवढं तुम्ही कॉमेंट्स कराल मराठी माणसावर चुकीचं आहे. तुमच्या आई वडिलांचा काही अपमान केला तर तुम्ही सोडणार आहात का? या आधीचा मोर्चा निघाला. गायकवाड साहेबांनी, पोलीस प्रशासनाने अतिशय चांगल्या प्रकारचं आम्हाला सहकार्य केलंय, त्यामुळे आम्ही इथे या ठिकाणी स्थगित करतोय. मला पण 24 तासाची बंदी होती, मला लक्षात घ्या. मला आणि अविनाश जाधव साहेबांना मी एब्स्कॉन्डिंग राहिलो आणि मी या ठिकाणी डायरेक्ट उभं राहिलो, लक्षात घ्या. त्यामुळे मला एवढंच बोलायचं, पोलिसांचं काम पोलीस करू दे, काय प्रॉब्लेम नाही, पण कुणाच्या बळी पडू नका, दबावाखाली पडू नका. फक्त त्याने एकाच गोष्टीचं क्लेरिफिकेशन करायचं, पोलीस स्टेशनला तुम्ही फोन केलेला की नाही एवढं माईकवर त्यांनी स्पष्टीकरण. पहिल्यांदा पोलिसांना फोन करायचा, दबाव टाकायचा. आमचा आरोप आहे दोन्ही आमदारांनी पोलीस स्टेशनमध्ये, आमदार प्रताप सरनाईक, आमदार नरेंद्र मेहता या दोघांनी पोलीस स्टेशनमध्ये फोन केला, यांच्यावर गुन्हा दाखल करा, यांना पकडा, यांना धरपकड करा. त्यामुळे आमचा एनसीचा मॅटर एफआयआर मध्ये घेतला, लक्षात घ्या. त्यामुळे पोलिसांवर आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही फाईट देऊ, पण एनसी मॅटर जर तुम्ही एफआयआर मध्ये कन्व्हर्ट करायला लावत असाल तर तुम्हाला पण तसं उत्तर द्या. तुम्ही काचेच्या पेटीमध्ये एवढं लक्षात ठेवा. मराठी राजकारण करतायत, मराठी मतांसाठी राजकारण करतायत. मराठी माणूस एकही इथे उभा राहणार नाही, तुम्हाला मी सांगतो, एकही उभा राहणार ते ना. मराठी माणसाची परमिशन आहे, बोलू बोला. देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरामध्ये मोरारजी देसाईचा आत्मा घुसलेला आहे, तो जबरदस्ती देवेंद्र फडणवीस हा दडपशाही करत आहे. देवेंद्र फडणवीस हे भाजप सरकार आहे ना, आणि हे लोक वारंवार गळचेपी करतात. प्रताप सरने घेऊन काय करणार आहे? मताचं राजकारण चालू आहे. म्हणजे पहिले व्यापाराची बाजू घ्यायची, नंतर हा आपल्या मोर्चा इथे अडवलेला आहे. व्यापाराची बाजू घेतात आणि आता नंतर मराठी माणसामध्ये म्हणजे हे मतांचं बॅनर जेव्हा चालू आहे, हे दूर राजकारण या नात्याने मी माझ्या त्यांना परवानगी रितसर मागितली होती पोलिसांकडे, पण काही दिवसापूर्वी जो काही मारवाडी गुजराती व्यापारी संघटनेचा मोर्चा निघाला, त्यांना कुठलीही परवानगी मागितली नसताना मराठ्यांना कुठली गोष्ट इझी मिळेल नाही. प्रत्येक वेळी संघर्ष करावा लागलाय आणि आज पण आम्ही इथे संघर्ष करतोय. हे बघा, या मोर्चावर संघर्ष करतोय. आज आम्हाला हे लोक भवानी अरे यार तुम्ही काय ढकलता, आम्ही काय लाईव्ह दाखवणार आहे. जो मोर्चा आहे तो मोर्चा आता इथं थांबवलेला. साहेब, चौक कुठला आहे? हे चौक जैन मंदिर आहे. हा स्वामी विवेकानंद मार्ग आहे आणि जैन मंदिर आहे. जैन मंदिर चौक जो आहे या चौकावरती हा मोर्चा जो आहे तो अडवला गेलाय आणि पोलिसांनी ते अडवल्यामुळे आता इथे सर्व जे आंदोलनकर्ते आहेत त्यांनी इथं बसून इथे बसून रस्त्यावरती बसून ठिया केलेला आहे. आणि दादा तू कॅमेरा समोर राईट लेफ्ट काहीतरी. तर आपण पाहतोय आता मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि मनसैनिक ठिया देऊन तिथेच बसलेले आहेत. जोरदार घोषणाबाजी सरकारविरोधात, पोलिसांविरोधात केली जाते आणि आमदार नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांच्यावर देखील काही आरोप मनसैनिकांनी केलेले आहेत. दरम्यान मीरा भाईंदर येथील मोर्चाला परवानगी देण्यात आली नाही, यावरून प्रताप सरनाईक यांनी आज माध्यमांशी बोलताना त्यांची पोलिसांची भूमिका ही अत्यंत चुकीची असल्याचं म्हटलेलं आहे.
तर आता मीरा रोड पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केल्यानंतर संघटित आहे, आम्ही कुठल्या जातीपातीत भाषेत विभागलेलो नाहीये. मराठी आमची अस्मिता आहे आणि या महाराष्ट्राने या देशाला न्याय दिलेला आहे. महाराष्ट्रातून फुले, शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज घडलेले आहेत. त्यांनी या देशाला दिशा दिलेली आहे आणि मराठींचं अस्तित्व संपवणं तुम्हाला जमणार नाहीये. ते मोरारजी देसाईंना पण जमलं नव्हतं आणि त्या काळामध्ये आमचे प्रबोधनकार ठाकरे म्हणा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा, तुमच्या आचार्य आत्रे म्हणा, या सर्वांनी मिळून हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढून या महाराष्ट्राला न्याय दिलेला आहे. तो मराठी माणूस आजही जिवंत आहे, त्याची पिढावळ आजही जिवंत आहे. आम्ही कुणालाही माफ करणार नाही. अविनाश जाधवला अटक केलेला आहे. आज मोर्चा आहे, सर्व पक्षीय सर्व समाजाचा मोर्चा. काही गरज नव्हती. ही हुकुमशाही आणलेली आहे, तुम्ही लोकशाही संपुष्टात आणलेली आहे. तुम्ही धनाढ्य व्यापाऱ्यांसाठी त्यांच्यासाठी अजेंडा राबवताय. हे सरकार आम्ही आमचा आता मताचा हत्यार मराठी माणूस उचलून या सरकारला त्याची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. मराठी माणसं उघड्या डोळ्याने सगळं पाहत आहे. आता तुमचं खूप झालं, केंद्राचे असो नाहीतर राज्याच्या बाहेरचे असो, तुम्हाला तुमची वाट हा मराठी माणूस पेटलेला आहे, तर तुम्हाला निश्चित दाखवणार आहे. मला काय वाटतं ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र आहे? निश्चितच. बघा, अर्बन नक्सल हा जो हे आणलेले आहे किंवा नागरिक सुरक्षा कायदा हे आणण्याचं जे षडयंत्र आहे त्याचाच हा भाग आहे. मुंबई ही तोडायची आहे आणि तिच्या विरोधात मराठी माणूस पेटून उठला की त्याला अर्बन नक्सल म्हणून खलास करायचा आहे. त्याला नागरिक सुरक्षा कायद्याखाली दामून द्यायचं. जसं आता अविनाश जाधवांना अटक केलेलं आहे. कर्मवीर सुनील कांबळे साहेब ठाण्याचे, त्यांनी यांना अविनाश जाधवांना पाठिंबा दिलेला आहे. आमचा हा लढा पूर्ण अंतापर्यंत राहणार आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊन देणार नाही. मुंबई ही आर्थिक राजधानी जरी असली तरी महाराष्ट्राचं हृदय आहे आणि ते हृदय आम्ही कधी वेगळं होऊ देणार नाहीये. मुंबई ही महाराष्ट्राचं हृदय आणि आम्ही ते कदापि वेगळं होऊ देणार नाही असा इशारा येथील मराठी जनांनी दिलेला आहे. स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, मीरा भाईंदर. समितीचे कार्यकर्ते आणि मनसैनिक आता ठिय्या देऊन बसलेले आहेत.